नमस्कार. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12 मध्ये बाळप्पांनी अक्कलकोटला येऊन स्वामींचे दर्शन घेतल्याचे वर्णन आहे. स्वामी त्यावेळी खास बागेत होते आणि त्यांच्या भेटीसाठी बाळप्पाच्या मनात उत्कट इच्छा होती. हा अध्याय भक्ती आणि शरणागतीचे महत्त्व सांगतो. जो पारायणात रोज वाचल्यास मनाला शांतता व समस्यांचे निवारण मिळते. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12 मधील मुख्य विषय मराठी अर्थ. बाळप्पाचे अक्कलकोट आगमन. मागच्या अध्यायात अध्याय 11 बाळप्पा अक्कलकोटला आल्याचे सांगितले होते. स्वामींचे दर्शन. बाळप्पांनी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोट गाठले आणि स्वामी त्यावेळी खास बाग अक्कलकोटमधील ठिकाण येथे विराजमान होते. भक्तीची पराकाष्ठा. बाळप्पाच्या मनात स्वामींच्या दर्शनासाठी खूप आतुरता होती. अध्याय 12 चे महत्त्व. हा अध्याय निस्सीम भक्ती आणि स्वामींच्या आशीर्वादाने भक्तांचे कल्याण कसे होते हे सांगतो. पारायण पद्धत. हे चरित्र सारामृत नियमाने वाचल्यास विशेषतः 7 दिवस सर्व प्रकारच्या समस्या सुटतात अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. अध्याय 12 चे वाचन करून स्वामींचा जप करावा आणि वर सांगण्यात आले आहे. हा अध्याय मनाला शांती आणि स्वामी भक्तीत वृद्धी करतो असे मानले जाते. स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय. श्री गणेशाय नमः करावया. जगद्वार हरवाया भूभार वारंवार परमेश्वर. नाना अवतार धारितसे भक्तजन तारथार्थ अक्कलकोटी. श्री दत्त यती रूपे प्रगट होत तेची स्वामी समर्थ. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहून दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी बाळप्पाच्या मनासी. तेव्हा चिंता पडली ऐशी. गर्दीत आपणासी कैसे दर्शन होईल. परिदर्शन घेतल्या विन आज करू नये भोजन. बाळप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले. दर्शने छा प्रगट चित्ती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सानिध्य पातले. आजान बाहू सुहास्य वदन. स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ धरण धरिले. कंठ श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे पूर्ण अवतार मानले जातात, जे विशेषतः अक्कलकोट येथे वास्तव्य करून प्रसिद्ध झाले. त्यांनी महाराष्ट्रात भक्तांना मार्गदर्शन केले. ते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे संदेशाने ओळखले जातात आणि त्यांचे स्मरण भक्तांना मानसिक शांती व सामर्थ्य देते, ज्यामुळे ते अनेक संकटावर मात करू शकतात. स्वामी समर्थांचा जप तुम्ही कधीही करू शकता, पण पहाटे ब्रह्ममुहूर्त सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करणे उत्तम मानले जाते. जपासाठी एकाग्रता आणि भक्ती महत्वाची आहे. वेळेपेक्षा संख्येपेक्षा भाव महत्वाचा आहे. यासाठी नियमित वेळ ठरवून स्वच्छ जागेत स्वच्छ वस्त्रात आणि स्वामींच्या मूर्तीसमोर बसून जप करावा. जप करण्याची वेळ पहाटे ब्रह्ममुहूर्तावर मानली जाते. जप कसा करायचा? स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घाला. जागा शांत आणि स्वच्छ निवडा. समोर समर्थांचे चित्र किंवा मूर्ती ठेवा. आसन स्वच्छ आणि योग्य आसनावर मंत्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. एकाग्रता. माळांची संख्या उदाहरणार्थ 108 माळा महत्वाची नसून पूर्ण भक्ती आणि एकाग्रतेने जप करणे महत्वाचे आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या सोयीनुसार आणि श्रद्धेनुसार वेळेचे नियोजन करा. जप करताना मनात स्वामींचेच ध्यान असावे अशी शिकवण आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार त्यांचे प्रस्थान चैत्र शुद्ध त्रयोदशी शके 1800 म्हणजेच 1878 इसवी सन मंगळवारी दुपारी 4 वाजता झाले. त्यावेळी त्यांनी पद्मासनात कमलासन बसून शेवटचे शब्द उच्चारले. कोणीही रडू नये, मी नेहमीच सर्व ठिकाणी उपस्थित असेन आणि भक्तांच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देईल. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे लेखक श्री विष्णुबुवा यांनी मागील अध्यायात कथन केल्याप्रमाणे आपण पाहिले की श्री स्वामी समर्थ सूत हे मुंबईस आले व त्यांनी मुंबईमध्ये अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठाची स्थापना केली व ते त्यानंतर त्यांच्या भक्तीत एवढे रत झाले की त्यांना आपली पत्नी, आई व इतर आपल्या सर्वच्या नातेवाईकांची आस आपल्या मनातून काढून टाकली. आपला सुसंस्कार संपन्न संसाराचा त्याग केला व स्वतःला 24 तास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत झोकून टाकले. आपल्या अंगी असलेल्या अनेक विषयवृत्तीवर त्यांनी विजय मिळविला. आता त्यांच्या मनात कसलीही भीती राहिली नव्हती. त्यांच्या मनात आपल्याविषयीच कोणतंही आत्मसुख बाकी नव्हतं. त्यांनी आता आपल्या मनात असलेली सर्व प्रकारची भीती आपल्या डोक्यातून काढून टाकली व ते आनंदित राहू लागले. श्री हरिभाऊ गोसावी संन्याशी बनले होते व त्यामुळे ते सदैव श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भजन कीर्तन व नामस्मरणात दंग राहत. त्यांच्या या संन्याशी वेशाने तेथील लोक स्वामी सुतांची खिल्ली उडवीत असत, पण त्यांनी त्या लोकांकडे कधीच लक्ष दिले नाही. आपला मुलगा हरिभाऊ हा संन्याशी झाला ही वार्ता जेव्हा आईकडे पोहोचली तेव्हा त्या मनाने खूप खिन्न व दुःखी झाल्या. त्यांना आपल्या मुलाचे हे कृत्य तिला अजिबात भावलं नाही. त्यामुळे त्यांनी त्वरित मुंबईला जाण्याची तयारी केली. आपल्या मुलाला गोसाव्याच्या रूपात पाहून त्यांनी खूप आक्रोश केला, जमिनीवर लोळल्या, खूप रडल्या. आपल्या मातेचा शोक पाहून स्वामीसूत स्वतःला सावरून घेतले. काकूबाईस आपल्या प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला. ते आपल्या आईस म्हणाले, आई, मी जरी तुझ्या पोटी जन्म घेतला असला तरी ही एक ईश्वराचीच लीला आहे व माझा मोक्ष त्याच्याच चरणी आहे. त्याच वेळी त्यांनी काकूबाईंनी अनेक सत्संगाचे धडे देऊन समजावण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलाचे हे एकाकी परिवर्तन कसे झाले हे जाणून घेण्यासाठी तिने देव मामलेदार यशवंतराव भुसेकर यांची भेट घेतली. आणखी माहिती पुढील भागात बघूया. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.